माझ्याबरोबर आहेत श्री चंद्रशेखर वैद्य, जे MSBमध्ये कामाला होते. आता ते रिटायर्ड झालेले आहेत आणि आता शेती करत आहेत. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या शेतीबद्दल. इथे तुम्ही पाहू शकता, इकडे त्यांनी सोलार पॅनल देखील लावलेला आहे. आणि या सोलार आपल्याला माहिती आहे की वीज शेतकऱ्यांना अतिशय स्वस्तात मिळते, जवळजवळ फ्रीच मिळत असते. तर हे पाणी तुम्ही पाहू शकता. वैद्यसाहेब, सांगाल का आम्हाला माहिती द्या विहिरीबद्दल, शेताबद्दल? कासव पण सोडले का? तुम्ही पाहू शकता इथे विहीर छान बांधलेली आहे. विहीर किती खोल आहे? 50 फूट खोल आहे. आणि पाणी कधी लागलं याला? लगेच किती? काय वरतीच आहे, 40 फुटावरती. 40 फुटावरती पाणी आहे. वा. आणि हे सगळं विहीर बांधायला किती अंदाजे खर्च येतो? ही आता नवीन याच्यातील 4 लाखापर्यंत. 4 लाखापर्यंत. एवढी मोठी विहीर. हां. 33 फूट रुंदी याची. 33 फूट रुंद असलेली ही विहीर आणि खाली 30 फूट आहे. 30 फूट खाली आहे. खालची रुंदी 30 फूट. आणि आपल्याला बघू शकता त्याच्यामध्ये मासे देखील दिसत आहेत, कासव देखील सोडलेलं आहे. आणि या ठिकाणी जाता येत आहेत आपल्याला, बरोबर? खाली वरती पाणी वरपर्यंत येतं. आता मोटर चालू आहे. आता सध्या या ठिकाणी सोलारवरून लाईट मिळत असल्यामुळे पाणी चालू आहे. समोर तुम्हाला निळ्या रंगाचे जे दिसतं आहे असं गोलाकार, त्या ठिकाणी एक बॉल असतो. जेव्हा पाणी विहिरीतून येतं आणि पुढे शेतामध्ये जातं इकडे, तेव्हा तो बॉल वर येतो. आणि जेव्हा पाणी रिवर्स जायला सुरुवात होते तेव्हा तो बॉल खाली पडतो आणि पाणी परत जायचं थांबलं जातं. तर बॉल आपल्याला दाखवतात वैद्य साहेब. कुठे असतो बॉल? याच्यामध्ये बॉल आहे. हां, त्याच्यामध्ये बॉल आहे. हां हां आता वरती बॉल आलेला आहे. हां हां हां. मोटर बंद केली की ते बॉल खाली पडतो. आणि मग पाणी परत जायचं थांबतं, बरोबर ना? आणि आता हे चालू आहे तर इकडे येत नाही. हां, बरोबर. हा जर नसेल तर ते पाणी असं उलट मागे येईल. मागे येऊ शकतो, बरोबर. शेतात आपण काय काय पेरलं आहे सध्या? गहू आहे, नंतर ऊस आहे, ज्वारी, हरभरा आहे. अच्छा. आणि समोरच मला वाटतं नदी दिसते तिकडे, ती नदी विंचरणा नदी. विंचरणा नदी वाहते ती. आणि नागपुरात इथं पाणी आलं होतं खाली. कुठपर्यंत? इथपर्यंत पाणी आलं होतं? असं वाहत होतं. अच्छा, इकडून. इकडनं व्हायला अच्छा अच्छा अच्छा. महापुरात या ठिकाणी पाणी देखील खूप आलं होतं. आणि पूर आला होता. आणि अजून तुम्ही बघू शकता की या ठिकाणी सोलार पॅनल देखील बसवलेलं आहे. तर त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ. जरा सोलार पॅनलबद्दल माहिती द्या. सोलर आता चालू आहे मोटर. आता ते लावण्याचं कसं असतं, म्हणजे काय? हो हो. ते मोबाईलवरून चालू बंद करता येते मोटर. हां हां, आता सध्या चालू आहे. चालू आहे ना? मोटर ऑन. अच्छा, मोटर ऑन आहे. अच्छा अच्छा अच्छा. ऑन आहे. पण याचा खर्च किती अंदाजे येतो तरी सोलार लावायला? तिथे अनुदान मिळालं याला. हां हां, 90%. 45,000 रुपये भरले MSCB कडे. अच्छा अच्छा अच्छा. बरं बरं, धन्यवाद. मला सोलारबद्दल माहिती द्या. हां. सोलर आता हे काय आहे, म्हणजे शेतकऱ्यांना फायद्याच आहे खूप याच्यामुळं. म्हणजे व्यवस्थित सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंत चांगलं म्हणजे पाणी चालतं दिवसभर. आणि याच्यामध्ये लाईटचं काही हे नसल्यामुळे म्हणजे ट्रान्सफॉर्मर फेल्युअर होत नाही. शेतकऱ्यांसाठी अत्यंत उत्तम योजना ही मुख्यमंत्र्यांनी राबवलेली, फडणवीस साहेबांचे. जास्त करून त्यांच्यामुळंच हे झालेलं आहे पूर्ण. तुम्ही पाहिलं होतं की जिथे आपण सोलार पंप लावलेला 1500 त्या ठिकाणाहून हे पाणी इथपर्यंत आलेलं. तर किती फुटावरती पाणी आलं हे? 1500 फुटावर. तर हे त्या ठिकाणापासून 1500 फुटापर्यंत पाणी या ठिकाणी आणलेलं आहे. आणि हे सगळं ऊस लावलेलं आहे ना इथे? सध्या काय लावलं इकडे? ऊस आहे. ऊस. ऊस लावलेला आहे. बरं, बघू शकता आपण ऊस लावलेला आहे. आणि ती मुलं काम करतात शेतामध्ये. दारं धरणं जे म्हणतात ते केलं जात आहे. नाळ्याच्या मळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं, गुलाब जाई जुई मोगरा फुलवितं, हे चित्रपटातलं गीत आपण नक्की ऐकलेलं आहे. आणि तुम्हाला तो पाठ पाहायला मिळतो आहे. तो पाणी जाताना आपल्याला पाठ मिळतो पाहायला. आणि चला आपण ह्या मुलांशी बोलूया, गप्पा मारू. बरोबर आहेत प्रेम आणि गोकुळ. सध्या ते हे जे काम करतात त्याला दारं धरणं असं म्हणतात. त्यांच्याकडून जाणून घ्या काय करता, कशा प्रकारे करता तुम्ही हे दारं, कशी धरता तुम्ही? म्हणजे पाणी सोडता काय असं प्रत्येक ह्याला? अच्छा. हा काय, ह्याला काय वाफा आहे का? हा, या वाफामध्ये पाणी सोडलं जातं आहे. तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत पाणी चाललेलं आहे. आणि तिथून हे पाणी परत येतं का असं रिटर्न इथे? इथूनच परत सोडायचं. बरं बरं. त्या ठिकाणी ऊस लावलेला आहे, जवळजवळ 3 एकरामध्ये ऊस लावलेला आहे हा. आणि तुम्ही बघू शकता इथे ऊस तुम्हाला दिसतो आहे. आणि त्या ऊसाला पाणी देण्याचं काम सध्या सुरू आहे. एक ही जी लाईन दिसते तिला एक सरी म्हणतात. आणि ही सरी पूर्ण पाणी तिथपर्यंत पोचायला जवळजवळ एक 5 ते 10 मिनिटाचा वेळ लागतो. या ठिकाणी ऊस लावण्याचं काम सुरू आहे. हरभरा आमचे वैद्य साहेब काढत आहेत. तर किती आहे, किती हरभरा आहे हा? थोडासा हरभरा आला नाही. बघा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी गहू, जे आपण दररोज चपाती खातो ते गहू तुम्हाला पाहायला मिळतात.
आता शेती करणं खूप अवघड गोष्ट आहे असं म्हटलं जातं सध्याच्या युगात, परंतु जर आपल्याकडे व्यवस्थित पाणी असेल, लाईट असेल, तर नक्कीच ही शेती शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरू शकते. तुम्हाला ही जी वनस्पती दिसते ना, ते शोभेचं झाड नसून हे परदेशातून आलेलं एक गवत आहे. त्याला श्यामसुंदर असं म्हणतात किंवा काँग्रेस देखील म्हणतात. आणि हे शेतात उगवलं की शेताची अवस्था वाईट करतं, त्यामुळे हे काढणं फार गरजेचं असतं. तर आमचे चंद्रशेखर वैद्य साहेब हरभरा निवडत आहेत, त्या ठिकाणी आपण पाहू शकता. आणि हे ज्वारी लागलेली आहे. तुम्ही कधी जर हुरडा खाल्ला असेल किंवा नसेल, तर या ज्वारीपासून, जेव्हा कवळी ज्वारी असते त्याच्यापासून हुरडा बनवला जातो. आता 2 दिवसात हुरडा देखील या ठिकाणी खायला मिळेल. आपण जी ज्वारीची भाकरी खातो, ही कवळी ज्वारी आहे आणि ह्याला व्यवस्थित भाजून ह्याच्यापासून हुरडा तयार केला जातो. आणि त्या हुरड्यावरती आपण मस्त ताव मारू शकतो वेगवेगळ्या चटण्यासहित. खूप छान लागतो हुरडा खायला. तर आपल्याबरोबर संजय शिंदे आहेत, शेतकरी आहेत आणि हे शेत त्यांनीच केलेलं आहे. तर ते गव्हाबद्दल थोडी माहिती द्या आम्हाला. कधी लावलं तुम्ही, कधी पेरला गहू? गहू पेरला आता 3 महिने झाले. आता काढायला आला तो? हो, अजून 1 महिना लागेल. आता 1 महिन्याने गहू काढणार आपण. 15 बरं दिवसातच येईल, 15 ते 20 दिवस. बरं बरं ठीक आहे. हे आहे आमचे मित्र राजू देशपांडे यांचं शेत आणि त्यांनी खूप मोठं शेततळं बांधलेलं आहे. तुम्ही बघू शकता. लिंबाची झाडं, आम्ही भरपूर लिंब घेतली. वैद्यसाहेबांनी आम्हाला भरपूर लिंब दिली काढून. एवढी मोठी ही विहीर आहे. लिंबच लिंब सगळीकडे आहेत. घेऊन लावू का? चल,